नाशिक पोलिसांना आंतरराज्य टोळीकडून 53 मोबाईल व 6 लॅपटॉप जप्त करण्यात आले. मोठे यश. दिनांक 26 सप्टेंबर रोजी सुयोग कलेक्शन, जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर, नाशिक या ठिकाणी दरवाजातून आत प्रवेश करून एक एवची व एक डेल कंपनीचा असे 2 लॅपटॉप चोरी केल्याबाबत अज्ञात इसमांच्या विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अथक परिश्रम करून आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार नमीम खान पठाण व अमोल कोष्टी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की 2 संशयित इसम हे बोरीचे लॅपटॉप घेऊन रेल्वेने चितूर, आंध्र प्रदेश येथे पळून जाणार आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पथकाने रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना सापळा लावून रामू बालराज सत्यवेल श्रीनिवासू यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सातपूर पोलीस ठाणेकडील भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले. नंतर आरोपितांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी व त्यांचे साथीदार नामी आनंद नित्यानंद वय वर्ष 19 राहणार आधी सांगितल्याप्रमाणे व एक विधिसंरक्षित बालक अशांनी मिळून नाशिक शहरातील विविध ठिकाणांहून लॅपटॉप तसेच मोबाईल चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्यांच्या कब्जातून एकूण 6 लॅपटॉप, 13 मोबाईल्स असा एकूण 35,10,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आरोपितांकडून एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. नाशिक येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट. नाशिक शहर क्राइम ब्रांच युनिट 1 टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटक केलेली आहे. सदर टोळीकडून एकूण 53 मोबाईल, 6 लॅपटॉप असा 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. युनिट 1 कडील पोलीस अंमलदार नदीम खान, संदीप बाड, अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेले 53 मोबाईल आणि 6 लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर, आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शिताफीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट 1 कडील सर्व टीम यांनी केलेली आहे.